नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळस मंडळ या शाळेचा नूतनीकरण समारंभ आज गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 वाजता आरसी कानाबार चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईचे अध्यक्ष श्री मनोज चंदुलाल कानाबार व सौ पायल मनोज कानाबार यांच्या शुभ हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अभियंता भीमराव काळे यांच्या सहकार्याने संपन्न झाला। यावेळी युवा उद्योजक शत्रुघ्न निंबाळकर, पळस मंडळ गावातील सरपंच, पोलीस पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, ग्रामपंचायतीचे आजी माजी सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक व समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजामध्ये काही माणसं अशी असतात जी आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या हेतूने समाजासाठी काही ना काही करत असतात। असाच उदात्त हेतू पळस मंडळ येथे वास्तव्यास असलेले भूमिपुत्र म्हाडा मुंबई येथे उपमुख्य अभियंता पदावर कार्यरत असणारे भीमराव काळे व आरसी कानाबार चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईचे अध्यक्ष मनोज चंदुलाल कानाबार यांनी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम राबवला आहे। त्यामध्ये पळस मंडळ जिल्हा परिषद शाळेमध्ये सुसज्ज असे गेट, शाळेचा फलक, विद्यार्थ्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे यासाठी अंडरग्राउंड पाण्याची टाकी करून 3 किलोमीटर वरून पाणी पुरवठा केला आहे। तसेच शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना स्वतंत्र स्वच्छतागृह, शौचालयांची सोय केली आहे। संपूर्ण शाळेला पेंटिंग केले आहे, त्यामध्ये डिजिटल पेंटिंग देखील केले आहे। ग्राउंड मध्ये मुरुम भरला आहे। प्रत्येक वर्गामध्ये लाईट व फॅन बसवले आहेत। ग्राउंडच्या चारी बाजूंनी बसता यावे अशा पद्धतीने लादी बसवली आहे। भव्य असे स्टेज उभा केले आहे। आरसी कानाबार चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांनी 26 लाख रुपये खर्च करून पळस मंडळाची शाळा डिजिटल केली आहे। 15 ऑगस्ट रोजी कार्यक्रमाच्या प्रसंगी उपमुख्य अभियंता भीमराव काळे यांच्या नियोजनात आरसी कानाबार चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईचे अध्यक्ष मनोज चंदुलाल कानाबार, सौ पूनम मनोज कानाबार, ट्रस्ट मधील सदस्य सागर सोनी, शैलेंद्र आसरेकर, चंद्रकांत दिवेकर, महेंद्र दिवेकर, रवींद्र त्रिभुवन, निलेश जोशी, सागर पाटील, कमलाकर झगडे, सिद्धेश जोशी, रोहित कांगुर्डे, बिपिन साहू, संतान कुमार पंडियन, रोशनी लोळे, मनस्वी वाघे, सुरेखा जयस्वाल, कोमल सोनवणे, कल्पना चितळे, रामेश्वरी कंगने आदी मान्यवर उपस्थित होते। आज आपण पळस मंडळ तालुका माळशिरस या ठिकाणी आलो आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आपण पाहतोय की हा शाळेचा परिसर जे आहे हा सुंदर आणि स्वच्छ केलेला आहे। या ठिकाणी जे डेव्हलपमेंट केलेलं आहे आपण या ठिकाणी या पळस मंडळाच्या जिल्हा परिषदेची शाळा आहे असं वाटत नाही, कारण ही एक इंटरनॅशनल ग्लोबलची शाळा असावी अशा पद्धतीनं या ठिकाणची ही शाळा आहे। आणि या शाळेचं खऱ्या अर्थानं ज्यांनी मॉडिफिकेशन केलं ते आपण या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। तर आपलं नाव काय? माझं नाव मनोज चंदुलाल कानाबार आहे। मी मुंबईत राहणार आहे आणि आरसी कानाबार चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्याचा मी अध्यक्ष आहे। सर्वप्रथम सगळ्यांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि हे जे नूतनीकरण झालेलं आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळस मंडळ, तर त्याचं नूतनीकरण आरसी कानाबार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे झालं आहे। आणि त्याचा सुझाव श्री काळे साहेब आहेत, जे आमचे 20 वर्षापूर्वीपासूनचे मित्र आहेत आणि त्यांनी आम्हाला सूचना दिली, कल्पना दिली की आमचं गाव आहे पळस मंडळ आणि तिकडे एक शाळा आहे आणि त्या शाळेला नूतनीकरणाची गरज आहे, विविध साहित्याची गरज आहे। जर तुमच्या ट्रस्टनी जर मदत केली तर त्याचा विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल। आता हे ट्रस्टने तुमच्या या ठिकाणी ह्या शाळेमध्ये काय काय डेव्हलपमेंट केलेलं आहे? ट्रस्टने एक तर सगळे जे वर्ग होते त्याला डिजिटल पेंटिंग करून दिले, परत अंडरग्राऊंड पाण्याची टाकी लावून दिली आणि टॉयलेट आणि बाथरूम मुलांसाठी वेगळे आणि मुलींसाठी वेगळे त्याची सोय करून दिली। त्याशिवाय आता यांची मागणी आहे की त्यांना एक 5 कॉम्प्युटर्स पाहिजेत, म्हणजे मुलांना अजून शिकवण्यासाठी, तर त्याची आम्ही सुविधा करून देतो। आम्ही प्रत्येक वर्गात लाईट आणि पंखेही लावून दिले। त्याशिवाय एक वॉटर फिल्टर पण लावून दिलं आहे की जेणेकरून मुलांना शुद्ध पाणी पिण्याची सोय होते। तसे विविध प्रकारे ज्यांच्या जे मागण्या होत्या त्यांनी करून दिल्या, जसं आज काही आता तुम्ही बघताय आज काही त्यांना बनवून दिलं। तर ज्या ज्या गोष्टीची त्यांना आवश्यकता होती त्या सगळ्या गोष्टीचा पुरवठा आपली संस्था जी आहे हा
किती वर्षापासून कार्यरत आहे साधारण? आमची जी संस्था आहे त्याची स्थापना 2017 साली, म्हणजे गेले 7 वर्षापासून सतत ज्या ज्या गरजू विद्यार्थ्यांना किंवा शाळेला, इव्हन हॉस्पिटल, जिकडे जिकडे गरज आहे, इव्हन वृद्धाश्रम आहे, ऑर्फन आहे, त्या त्या ठिकाणी आम्ही वर्षातून असे 4 वेळा जाऊन प्रोग्राम करतो आणि ज्या ज्या गोष्टीची मदत हवी असेल शाळेच्या लोकांना त्याची पूर्तता करून. साधारण हे जे सदस्य किती येतात त्याच्यामध्ये सदस्य म्हणजे जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टीमध्ये माझी जी स्वतःची कंपनी मी मुंबईला विकास आणि त्याचे जे कर्मचारी आहेत ते सगळे कर्मचारी या ट्रस्टमध्ये सहभागी होतात आणि ते मेंबर्स पण आहेत आणि त्यांची खूप मेहनत असते या कामामध्ये. ते वेळ काढून या सगळ्या गोष्टीचा पाठपुरवठा करतात, साहित्य आणतात आणि ज्या ज्या शाळेला किंवा इतर लोकांना त्याची गरज असते त्यांच्या संपर्कात राहतात आणि वेळेवर सगळं काम करतो. आता तुमचं बऱ्यापैकी डेव्हलपमेंट मुंबईमध्ये शहरात आहे. तुम्ही हे पळस मंडळमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये आलेला आहे. ज्यावेळेस इथं मुलांच्यासाठी म्हणून तुम्ही विकासात्मक कार्य केलं, त्यामुळे कसं वाटतंय आजच्या समाजाला? खूप आनंद वाटतो. ज्यावेळी मी म्हणजे मुलांना साहित्य देत होतो तर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो बघून मलाही म्हणजे एक आनंद आला की चला मी आमच्यातर्फे काहीतरी त्यांच्या चेहऱ्यावर एक खुशी येते, आनंद येते. आणि मी त्यांना एक उपदेश पण दिला आहे मुलांना की तुम्ही या सगळ्या साहित्याचा चांगला उपयोग करा, चांगले मार्ग मिळवा आणि तुमच्याच समाजातून किंवा तुमच्या शाळेतून एखादा म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थी डॉक्टर बना, इंजिनियर बना, प्रशासकीय अधिकारी बना आणि देशाची सेवा करा. आणि आमचा मेन उद्देश असा आहे आमच्या ट्रस्टचा की आमच्या भाषांमध्ये सांगितलं, मी प्रत्येक ठिकाणी सांगतो की जर एखादा व्यक्ती चांगला शिकून सक्षम होतो कमीत कमी 4 लोकांना सांभाळू शकतो. तर शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे आणि शैक्षणिक क्षेत्रात जास्त असं योगदान करण्याची आमची भावना आहे. म्हणून आम्ही समोरून यांना सांगितलं आहे की पळस मंडळ शाळेला जशी आम्ही मदत केली तशी जर आजूबाजूला अजून कुठली शाळा त्यांनाही जर अशी गरज असेल तर आमचा ट्रस्ट त्या सेवेसाठी तयार आहे. आपण पाहिलं की यांचे विचार अतिशय मौलिक आहेत. जरी उंच शिखरावर चढून जरी आबाळाला गवसणी घातली तरी जमिनीवरचं पाय धूळ जे हलवून दिलेलं नाही, ग्रामीण भागामध्ये जे असणारी ओढ जी आहे त्यांनी या ठिकाणी दाखवली. आणि खऱ्या अर्थानं या गावचे भूमिपुत्र असणारे आणि बाममध्ये सुद्धा वास्तव्याला असणारे राव काळेसाहेब यांचे हे मित्र आहेत आणि त्यांच्या माध्यमातून यांना हे पळस मंडळ गावाची सेवा करण्याची संधी मिळेल. निश्चितपणे आपला जो हा विचार आहे हा विचार समाजापर्यंत पोहोचो आणि जास्तीत जास्त लोकांना कशा ज्या तुम्ही केलेल्या कामाचं जे आहे तुमची प्रसिद्धी म्हणून नाही, तुमचा आदर्श घेऊन इतरांनी करावा असा एक उद्देश आहे. तुम्ही आलात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद. राम राम. या ठिकाणी आपण पळस मंडळमध्ये आहोत आणि या ठिकाणी या गावचे सरपंच आहेत, पोलीस पाटील आहेत आणि या जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नाव सांगा आपलं. प्रदीप अप्पाजी करी. आता हा जो शाळेचा जे ही झाले तुमच्या अध्यक्षतेच्या कारकिर्दीमध्ये कसं वाटतंय खरं? 1 नंबर काम झाले आणि सर्व भरपूर काय दिले त्यांना आणि भरपूर काही मुलं व्यवस्थित शिकते. ही सगळं सुविधा ही 1 नंबर आहे. पोलीस पाटील आपलं नाव सांगा. पोपट कुंडलिकर राऊत, पोलीस पाटील पळस मंडळ. तर या ठिकाणी 3-4 फूट रस्त्यापासून 3-4 फूट खोल ग्राउंड होतं आणि पाऊस झाल्यानंतर या ठिकाणी प्रार्थना आणि मुलांना बसण्यासाठी सुद्धा येत नव्हतं. तर या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी आपण 4 फूट ग्राउंड भरून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे संपूर्ण कडचं ग्राउंड जे आहे काटेरी कंपाऊंड असेल ते त्यांच्या मार्फतच केलेलं आहे. संपूर्ण शाळेच्या लाद्या बसवलेल्या आहेत. संपूर्ण शाळा डिजिटल करण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. वृक्षारोपण सुद्धा केलेलं आहे. हे संपूर्ण जे काही भव्य स्टेज दिसत आहे ते सुद्धा मुलांना केलेलं आहे की जेणेकरून पावसाच्या कालावधीमध्ये आपल्याला वरती स्टेजवरती बसूनच प्रार्थना करू शकतात मुलं आणि या झाडाच्या कडेला बसून जेवण सुद्धा करू लागतात. जो काही शाळेतील मुलांचा जो बसण्याचा
आणि पावसाळ्याच्या काळामध्ये जो काही त्रास होत होता तो त्रास याच्यामुळे कमी झालेला आहे. आणि याच्या मार्फत आणखी त्यांनी पिण्याच्या पाण्याची सोय 3 किलोमीटरवरून पाणी त्यांनी या ठिकाणी आणलेलं आहे. ते पाणी फिल्टर करून त्यासाठी 25-30 हजार लिटरची अंडरग्राऊंडची टाकीसुद्धा त्यांनी मुलांसाठी बांधून दिलेली आहे. तसेच जी काही प्राथमिक गरज असते मुलींसाठी ग्रामीण भागामध्ये अजून या शाळेमध्ये जे काही स्वच्छतागृहाची सोय नव्हती ती स्वच्छतागृहाची सोयसुद्धा त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने म्हणजे काय पूर्वी होतं त्याच्यापेक्षा अगदी बंगल्यामध्ये सुद्धा स्वच्छतागृह नाही अशा पद्धतीचे स्वच्छतागृह त्यांनी बनवून दिलेलं आहे. आणि मुलांना जी काही गरज होती त्यांची पूर्ण झालेली आहे. त्याच्यानंतर शाळेमध्ये त्यांनी शैक्षणिक साहित्य वाटप केलेलं आहे. आणि ते आताच बोललेले आहेत की कॅम्प्युटर देतो. तर सरांना मी सांगू इच्छितो की सर आता जे काही कॅम्प्युटर आपण लॅब बनवत आहोत की जगाच्या काळानुसार ही मुलं कॅम्प्युटरनुसार जी काही जगाची माहिती आहे ते ज्ञान ग्रहण करू शकतात आणि त्यांच्या ज्ञानामध्ये अगदी फास्टमध्ये ते ज्ञान या कॅम्प्युटरच्या माध्यमातून अवगत करून घेतील. आणि ही मुलं कुठेतरी या समाजाच्या स्पर्धेच्या युगामध्ये आज टिकू शकतात. हे जे काही ह्या पळस मंडळाच्या शाळेचा जे सुशोभीकरण केलेलं आहे जो चेहरा बदललेला आहे त्यांचं मी समस्त ग्रामस्थ सरपंच आहेत शाळेचे अध्यक्ष आहेत समस्त ग्रामस्थांच्या वतीने पुन्हा एकदा त्यांचा मी आभार मानतो की त्यांनी जे काही शाळेवरती प्रेम दाखवलं आणि शाळेच्या विकासासाठी उन्नतीसाठी जे त्यांनी आर्थिक सहाय्य केलं त्याच्याबद्दल समस्त ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो. आणि त्यांचं हे प्रेम हे आतापर्यंत जे प्रेम झालेले असंच प्रेम या गावावरती राहावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय. सरपंच नाव का आपलं? हनुमंत जयवंत. बरोबर. आता हे तुमच्या कारकिर्दीमध्ये ही शाळेचं झालेलं आहे काय वाटतंय खरं? मस्त शाळा एकदम मस्त. म्हणजे तुम्ही ह्या झालेल्या कामावर समाधान. आपण पाहिलं की हे गावचे तिन्ही प्रतिष्ठित आहेत. सरपंच आहेत पोलीस पाटील आहेत आणि या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत. यांनी सुद्धा असे चांगल्या पद्धतीने हे काम केल्याबद्दल त्यांनी या जे करणारे आहेत त्या संस्थेला असेल अध्यक्षांना असेल धन्यवाद दिलेले आहेत. निश्चितपणे तुमच्या प्रतिक्रियाला त्याबद्दल धन्यवाद. या ज्या शाळेचा हा जो विकास झालेला आहे खऱ्या अर्थानं ते पाहिल्यानंतर एक वेगळं होतं आणि हे जे मुख्याध्यापक आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घ्या. नमस्ते. नमस्ते. नाव सांगा. माझं नाव हरिदास नामदेव काळे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळस मंडळ. मी जूनपासून माझ्याकडे या ठिकाणी मुख्याध्यापकाचा चार्ज आलेला आहे आणि जानेवारी महिन्यापासून ह्या साहेबांच्या मार्फत ह्या शाळेमध्ये विविध विकास कामं रंगरंगोटी परत हे पाण्याची सुविधा स्वच्छतागृह ह्या सगळं संपूर्ण कार्यक्रम प्रगतीपथावर सुरू होऊन मुलांसाठी विविध दप्तर किंवा त्यांना ह्या सर्व लाभ शूज सॉक्स या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. खाऊ दिलेला आहे आणि आज या ठिकाणी 15 ऑगस्टच्या निमित्तानं या संपूर्ण सुशोभीकरणाचं आज उद्घाटन सर्व ग्रामस्थ आणि अध्यक्ष यांच्या समवेत पार पडलेलं आहे. अशा या ठिकाणी त्यांनी खूप मोलाचं कार्य केल्यामुळे येथील मुलांच्या गुणवत्तेत भर पडून या गावाचं नाव राज्य पातळीवर कसं होईल या दृष्टीनं आम्ही मुलांची गुणवत्ता वाढवून मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी खूप अहोरात्र कष्ट घेणार आहोत हे या निमित्तानं मी सूचित करत आहोत. साधारण या जिल्हा परिषद शाळेमध्ये पटसंख्या किती आहे? मुलं आणि मुली मिळून 116चा पट आहे. शिक्षकांचा शिक्षक 5 आहेत. 2 शिक्षक कमी आहेत. आता ह्या जी काही सुविधा ज्या साहेबांच्या माध्यमातून झाली त्यामुळं मुलांच्या शिक्षणाच्या दर्जेमध्ये काय फरक पडणार का? खूप फरक पडणार आहे आणि पुढच्या वर्षी अजून ह्या गुणवत्ता पाहून मुलं भरपूर आमच्याकडे येऊ शकतात आणि इयत्ता 7वी पर्यंत आहे या ठिकाणी शाळा. आपण पाहिलं की मुख्याध्यापकांनी सांगितले की गुणवत्ता आहे आणि आता या सुशोभीकरणानं अजून गुणवत्तेत वाढ होईल. निश्चितपणे तुमच्या ज्या काही भावना प्रतिक्रिया त्या आम्ही समाजापर्यंत पोचू. तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद. राम राम. शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, आरोग्य, कृषी, सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती झटका या वेब पोर्टलचा 6वा वर्धापन दिन साजरा होत आहे. बदलत्या काळानुसार बारामती झटका साप्ताहिकाचे बारामती झटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले. अल्पावधीतच 7 समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या 2,25,00,000 गेली आहे. तसेच बारामती झटका युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 1,10,00,000 पोहोचली असून
53,000 सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे। आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व YouTube चॅनलला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद। बारामती झटका वेब पोर्टलच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक, संस्थेची, फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे। आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे। नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे। आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील। मोबाईल नंबर 98 50 10 49 14 97 66 70 35 14।